हॅलो, कसे आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप खूप आनंदी असाल. मी तर आनंदी आहेच. तुम्हाला कारण माहितीच आहे, माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे. आता हे पेमेंट किती आलं, किती दिवस लागले, त्यासाठी मी काय काय केलं, या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता इथे काही जण असेही येतील की तुझं पेमेंट आले तर आम्हाला काय सांगतेस, तर आधीच मी क्लिअर करते. बऱ्याच जणींच्या मला कमेंट्स येत होत्या की तुझं पेमेंट आल्यानंतर आमच्यासोबत शेअर कर. हे झालं पहिलं कारण. पण दुसरं आणि मेन कारण तुम्हाला सांगते. मी ना 3-3.5 वर्ष झालं युट्यूब वरती प्रयत्न करत होते, व्हिडिओज बनवत होते आणि असे फेस सगळ्यांचेच येतात. वाटतं नाही होणार, कोण आपले व्हिडिओ बघतच नाहीये, व्ह्यूज येतच नाहीयेत आणि आपण व्हिडिओ बनवायचे सोडून देतो. मी तर खूप वेळा असं केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ बनवायचे सोडून दिलेत तेव्हा तेव्हा माझ्यासमोर कोणाची तरी अशी व्हिडिओ आली की माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं. ती व्हिडिओ मी बघितली की असं वाटायचं यांनी कष्ट केले, त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळालं, मग माझ्या प्रयत्नांना पण यश मिळेल. आणि मग मी पुन्हा उठायचे आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची. आता माझी वेळ आहे कोणाला तरी मोटिवेट करायची, त्यामुळे सुद्धा मी आजचा हा व्हिडिओ बनवतेय. तर तुम्हाला तर मी सांगितलं 3-3.5 वर्ष झालं मी युट्यूब वरती करतेय. 3-4 चॅनल माझे करून झालेत. हा माझा 4था चॅनल आहे युट्यूबवरचा. सगळ्यात पहिल्यांदा कुकिंग व्हिडिओज बनवायचे हिंदीमध्ये. सुरुवातीला मी कुकिंग व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली. हिंदीमध्ये माझा तो चॅनल होता आणि सुरुवातीला आपल्याला एडिटिंग वगैरे वगैरे काहीच माहिती नसतं. फक्त एवढंच माहितीये की सगळेजण युट्यूब करतात, जे करतात खूप पैसे कमवतात, त्यामुळे आपल्याला पण करायचं असतं. आणि म्हणूनच मी सुद्धा स्टार्ट केलेलं. तर मला कुकिंगची आवड आहे, त्यामुळे कुकिंग चॅनल मी स्टार्ट केला. सगळ्यात पहिला जो चॅनल मी स्टार्ट केलेला कुकिंग चॅनल स्टार्ट केला. आता आपल्याला एवढं माहिती असतं की खूप जण युट्यूब करतात, त्यातून ते खूप पैसे कमवतात आणि म्हणून आपल्याला पण ते करायचं असतं. पण एडिटिंग कसं करायचं, व्हिडिओ अपलोड कशी करायची, थंबनेल कसा बनवायचा, कोणत्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्या आपल्याला हळूहळू समजतात. तर सगळ्यात पहिल्यांदा जो चॅनल मी स्टार्ट केलेला, हसायला येतात त्या व्हिडिओ बघितल्यात. आता नाहीये, मी डिलीट करून टाकला तो चॅनल. आणि जो सगळा मागचा काळ गेलेला असतो ना, तो वाया गेलेला आपला वेळ नसतो, तो आपला सगळा शिकण्यात गेलाय. कुठली तरी फील्ड अशी आहे का की आपण त्यामध्ये गेलोय आणि आपल्याला खूप पैसे मिळायला लागलेत, असं तर होणारच नाहीये. 2-3 वर्ष कुठलंही शिक्षण घ्यावं लागतं, त्यावेळेसच त्या गोष्टीमध्ये आपल्याला जॉब लागतो. तर तसंच आपलं युट्यूब पण आहे. सुरुवातीच्या काळात एडिटिंग शिकणं, सगळ्या गोष्टी शिकण्यातच वेळ गेला असं समजायचं. आणि माझी चूक होती की मी खूप जास्त कन्सिस्टंट नव्हते, कारण काय करावं हे पण मला समजत नव्हतं. पहिला चॅनल मी 5-6 महिने त्यावरती व्हिडिओ टाकल्या. आठवड्यातून एखादी व्हिडिओ मी अपलोड करायचे. नंतर मला एडिटिंग सुधारल्यानंतर समजलं की माझ्या या चॅनलवरच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या व्यवस्थित वाटत नाहीयेत बघायला, त्यामुळे तो चॅनल मी डिलीट केला, दुसरा चॅनल काढला, तो पण कुकिंगचाच, हिंदी चॅनल. आणि माझा अनुभव सांगते. मी 3-4 जे चॅनल स्टार्ट केलेत ना, त्यातून माझा हा अनुभव आहे. सुरुवातीला 1-2-3 ज्या व्हिडिओ आपण टाकतो, अजिबात व्ह्यूज येत नाही, 4 व्ह्यूज 5 व्ह्यूज, पण काही हरकत नाही. ज्यावेळेस आपले 10-12 व्हिडिओज अपलोड करून होतात ना, त्यावेळेस युट्यूब आपला चॅनल प्रमोट करायला लागतो आणि त्यावेळेस आपल्याला व्ह्यूज येतात. त्यामुळे पहिले 10-12-15 जे व्हिडिओ आपले आहेत ना, तेच आपले जास्त चांगल्या क्वालिटीचे असायला हवेत. माझ्या हिंदी जो चॅनल होता कुकिंगचा, त्या बाबतीत तसंच झालं. माझी 7वी-8वी काहीतरी व्हिडिओ असेल, व्हायरल झाली, त्याला चांगले व्ह्यूज आले, लगेचच माझा 2 महिन्यात चॅनल मॉनिटाईज पण झाला. पण ज्यावेळेस, आणि खरं आपण डिमोटिवेट केव्हा होतो माहितीये का, जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. कारण सुरुवातीला तर आपली फक्त चॅनल मॉनिटाईज करायची धडपड असते की हा फक्त माझं चॅनल मॉनिटाईज होऊ द्या मग बघा, आणि असं आपल्याला वाटतं. पण ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होतो ना, ते डॉलर जमा होत नाहीत. कधी $0.5, $0.10 असे दिवसाला जमा होतात. आणि ज्यावेळेस आपण लॉंग व्हिडिओ बनवत असतो, 2-2, अडीच तास आपल्याला एडिटिंग करावं लागतं, थंबनेल, व्हिडिओ बनवायचा, या सगळ्या गोष्टी असतात. असं बसून जर आपण व्हिडिओ बनवलं तर त्याला टाइम नाही लागणार. पण ज्यावेळेस आपण ब्लॉग बनवतो किंवा कुकिंग व्हिडिओ असतील तर त्याला खूप जास्त एडिटिंग असतं, सगळ्या गोष्टी असतात, एवढा टाइम द्यावा लागतो. आणि एवढं सगळं करून पण आपल्याला ₹50, ₹40 एवढेच पैसे मिळत असले ना, तर मग आपण डिमोटिवेट होऊन जातो आणि आपल्याला वाटतं की नको, काहीच त्यात उपयोग नाही. आणि माझं पण असंच झालं की असं वाटायचं. $5-6 झाले होते त्या चॅनलवरती. व्हिडिओ क्वालिटी खूप छान होती, रिस्पॉन्स पण चांगला होता. पण मी असं ऐकलं काही जणांचं की व्हिडिओ युट्यूब मधून जास्त पैसे मिळत नाहीत, जे आपण कोलॅबरेशन असतात त्यामधूनच आपल्याला जास्त इन्कम होतं. आणि माझ्याकडे काही किचनचं एवढं मोठं सेटअप नाही की मला चांगले कोलॅबरेशन मिळतील. म्हणून मी विचार केला की ठीक आहे, आता कुकिंग बंद करायचं आणि मेकअप, लाईफस्टाईल यावरती व्हिडिओज बनवायचे. तर तो माझा दुसरा चॅनल होता. त्यानंतर तिसरा चॅनल मी हिंदीमध्येच काढला, जो मी लाईफस्टाईल वरतीच बनवला होता, मेकअप वरती.
तिथे मी 4-5 व्हिडिओ टाकल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की हा आपल्याला हे काही जमणार नाहीये हिंदीमध्ये, हे आपण मराठीतच करू शकतो. मग तो पण चॅनल मी बंद केला. थोडे दिवस मी निवांतच होते, पण असंच मी कोणाचा तरी व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा मी स्टार्ट केलं मराठीमध्ये. आता मराठीमध्ये पण मी हेच ठरवलेलं की मला मेकअपचे, लाईफस्टाईलचे हे व्हिडिओज बनवायचे, कारण व्लॉगिंग तर माझ्या ह्याच्या बाहेर आहे. कारण की माझा स्वभाव जास्त असा बोलका नाहीये मीन्स आता एखादी गोष्ट दिसली आणि लगेच मला क्लिक होत नाही की त्यावरती काय बोलायचंय, त्यावरती मी विचार करते, त्यानंतर बोलते. त्यामुळे मला असं वाटायचं की मी ब्लॉगिंग काही करू शकत नाही. त्यामुळे मी मेकअप, लाईफस्टाईल आणि या चॅनलवरती 1.5 वर्ष झालेत माझ्या या चॅनलला. 2 महिन्यामध्ये माझा चॅनल मॉनिटाईज पण झाला होता. 4थी 5वी काहीतरी माझी मेकअपची व्हिडिओ होती, ती व्हायरल झाली. त्यामध्येच माझं सगळं कम्प्लीट झालं आणि $10 सुद्धा जमा झाले होते. मॉनिटाईज होऊन $10 लगेच जमा झाले. पण मेकअपचं असं आहे की रोज आपण वेगळा मेकअप तर नाही दाखवणार, मेकअप तरी एकच असणार आहे. एकाला व्ह्यूज आले, मग बाकी 2000, 1500 असेच व्ह्यूज यायचे. मग पुन्हा वाटायला लागलं की नाही, काहीच उपयोग नाही. मग आणि आशा तर मी सोडूनच दिली होती की माझं युट्यूबमध्ये काय होईल म्हणून. पण त्यानंतर ना मी भक्ती चेडेचा चॅनल पाहिला आणि तिने शॉर्ट व्हिडिओ टाकत होती. तिचे पण मी अशा पद्धतीचे सगळे व्हिडिओज ऐकले, तिचे अनुभव ऐकले. तर शॉर्ट व्हिडिओवरतीच तिचा चॅनल चांगला ग्रो झाला होता. मग तिथून पुढे मी ठरवलं की ठीक आहे, आपण पण शॉर्ट स्टार्ट करूया. कारण शॉर्ट व्हिडिओ बनवायला विचार तर करावा लागतो, पण एवढा टाइम एडिटिंगला वगैरे द्यावा लागत नाही. झालं नाही झालं, मी टाइमपास म्हणून सुद्धा ते शॉर्ट व्हिडिओ करू शकते, काही हरकत नाही, असा विचार करून मी शॉर्ट स्टार्ट केले. मग ते पण मी सुरुवातीला लाईफस्टाईल, मेकअप, शॉपिंग यावरतीच बनवायचे. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की सगळ्यांना मिनी ब्लॉग वगैरे बघण्यातच इंटरेस्ट आहे. मग मी पण थोडे मिनी ब्लॉग टाकायला स्टार्ट केले आणि तिथून माझा चॅनल ग्रो झाला. असं म्हणतात बरेच जण की शॉर्टवरती काही भेटत नाही, तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका, त्यातून तुमचं इन्कम होईल. पण माझं जे पहिलं पेमेंट आहे ते सगळं शॉर्ट व्हिडिओवरतीच आलेलं आहे. पहिले जे $10-12 असतील ना, ते माझे लॉंग व्हिडिओवरती झाले होते. तिथून पुढचे जे डॉलर आहेत ते सगळे माझे शॉर्ट व्हिडिओमध्येच झालेत. आणि माझा जो चॅनल ग्रो झालाय, म्हणजे अजून खूप नाही झाला, पण जिथपर्यंत आलाय तो सगळा शॉर्ट व्हिडिओमध्येच आलाय. त्यामुळे शॉर्ट जे कोणी करत असतील, ज्यांना ग्रो करायचं असेल युट्यूबमध्ये, तुम्ही ना शॉर्ट व्हिडिओवरनं स्टार्ट करा. इन्कम पण व्यवस्थित भेटतं. लॉंग व्हिडिओमध्ये किती 3000-4000 व्ह्यूज जर एका व्हिडिओला आले तर $1 मिळतो. 2-2.5 हजार व्ह्यूजला आपल्याला $1 मिळत नाही. ज्यांचे जे टॉपिक असतील पैशांविषयी, मार्केटिंग विषयी वगैरे वगैरे त्यांना मिळतात, आपल्याला मिळत नाहीत. 3000-4000 व्ह्यूज यावे तेव्हा $1 मिळतो. आणि मग शॉर्ट व्हिडिओला 1 लाख 2 लाख व्ह्यूज यावे तेव्हा $1 मिळतो. पण इथे लॉंगला 4000 व्ह्यूज आणणं मुश्किल आहे आणि 2 लाख व्ह्यूज येणं शॉर्टवरती ते सोपं आहे असं मला वाटतं. माझं सगळं जे युट्यूबचं पेमेंट आहे ते पहिलं ते शॉर्ट व्हिडिओवरतीच आलं आहे. आता पेमेंटच्या विषयी, ज्यावेळेस मी युट्यूब स्टार्ट केलं होतं ना सुरुवातीलाच, त्यावेळेस पण मी असे खूप व्हिडिओ बघायचे. आपलं काम कमी आणि हेच विचार जास्त असतात की पेमेंट कसं येतं, काय होतं. तर मी तेव्हा सुद्धा असे व्हिडिओज खूप बघायचे की माझं पहिलं पेमेंट आलं. आणि खूप जणांचे अनुभव असे असायचे की बँकेत असं झालं, माझं पेमेंटच नाही आलं, एवढ्या दिवस मला पळावं लागलं. आणि ते सगळं मला डोक्यात होतं की हा असं होतं. पण ज्यावेळेस माझं पेमेंट यायची वेळ आली ना, एप्रिल महिन्यापर्यंत जो क्रायटेरिया आहे युट्यूबच्या पेमेंटचा तो माझा कम्प्लीट झाला होता. एप्रिलच्या 30-31 जे काही त्याच्यामध्ये दिवस असतील तेवढे जे पैसे आहेत ते मेच्या 10 तारखेला गुगल ऍडसेन्सला जातात. 10 तारखेला गेल्यानंतर त्याच महिन्यातल्या 22 ते 26 या तारखेपर्यंत पेमेंट येतं. हे सगळं मला ऑलरेडी आधी माहिती होतं. आणि मग मे महिन्यामध्ये 22 तारखेला मला मेल आला युट्यूबचा की तुमचं पेमेंट, गुगलचा मेल आला की तुमचं पेमेंट रिलीज केलंय. आणि मग मी खूप खुश की आता माझं पेमेंट येणार आहे. आणि त्यामध्ये लिहिलं होतं की 4-5 बिझनेस डे मध्ये तुमचं पेमेंट येईल, नाही आलं तर तुम्ही बँकेत जाऊन इन्क्वायरी करा. मी म्हणलं किती सोपं आहे हे, लगेच तर पेमेंट येणार आहे. लोकांना असं तसं वाटलं होतं मला. आणि मग 24 तारीख गेली, 25 तारीख गेली, 26 तारीख गेली, माझं पेमेंट काही आलं नाही. आणि मग मला वाटायला लागलं की अरे आता काय करायचं. मग माझी पळापळ सुरू झाली. मी बँकेत गेले सगळ्यात पहिल्यांदा तर, कारण मेलमध्ये लिहिलं होतं की तुमच्या बँकेत जाऊन एन्क्वायरी करा. बँकेत गेले, ते म्हणाले की अकाउंट चालू आहे तुमचं, येऊन जाईन पेमेंट, तिकडून पाठवलं तर येणार, आम्ही काही करू शकत नाही. म्हणलं ठीक आहे. मग मी काही व्हिडिओज ऐकल्या की युट्यूबच्या पेमेंटचं
कधी येतं, कसं येतं, काय होतं, नाही आलं तर काय करायचं. आणि मग अशा व्हिडिओमध्ये मी ऐकलं की 1.5 महिना सुद्धा लागतो युट्यूबचं पहिलं पेमेंट यायला. कारण डॉलरमध्ये आपलं पहिलं पेमेंट येणार, ते रुपीजमध्ये कन्वर्ट होणार आणि मग ते आपल्याला येणार. मग काही काही जणांना 1.5 महिना पण लागतो असं मी ऐकलं. आणि मग मी रिलॅक्सच झाले, म्हटलं जाऊ दे, महिना 1.5 महिना मी वाट बघेल, तोपर्यंत ते येऊनच जाईल माझं पेमेंट, काय प्रॉब्लेम आहे. आणि मग मी निवांत, महिना गेला, 1.5 महिना गेला. आणखी एक चक्कर माझी झाली बँकेत. पुन्हा एकदा मी गेले बँकेत आणि त्यांना विचारलं की बघा ना तुम्ही चेक करून, माझं पेमेंट नाही आलं, काही प्रॉब्लेम. त्यावेळेस पण त्यांनी पुन्हा एकदा काहीतरी चेक केलं आणि सांगितलं की चालू आहे तुमचं अकाउंट, तिकडून पाठवलं तर येईन पेमेंट, काही प्रॉब्लेम नाही. म्हणलं ठीक आहे. आणि मग 1.5 महिना पण होऊन गेला, 1.25 महिने झाले. मग मी काय केलं, अशाच व्हिडिओमध्ये एका ऐकलं होतं की गुगलला मेल करायचा आणि एक फॉर्म येतो, तो फॉर्म सबमिट केला की आपलं पेमेंट येतं. मग मी तो गुगलला मेल केला. त्यानंतर जो फॉर्म हे करायचं होतं, फिलअप करायचं होतं, तो सुद्धा मी युट्यूबवरतीच बघितला कसा करायचा आणि त्याप्रमाणे तो फिल करून दिला. त्यानंतर एक मला मेल आला, तुमचा पहिला मेल आला, त्यामध्ये त्यांनी लिहिलं की आम्ही चेक करू आणि तुम्हाला कळू. आणि जो दुसरा मेल 2-3 दिवसानंतर मला आला, त्यामध्ये त्यांनी सगळ्या डिटेल्स दिल्या होत्या की ट्रान्झॅक्शन वगैरे काय काय होतं, ते आपल्याला नाही वाचता येणार, कोडिंगमध्ये होतं, तर कसं कसं तुमचं पेमेंट आलेलं आहे आणि ते तुम्ही बँकेत जाऊन इन्क्वायरी करा. आता यावेळेस मी हा मेल घेऊन पुन्हा बँकेत गेले आणि लकीली ना तिथले मॅनेजर चेंज झाले होते, त्यामुळे सुद्धा मला फायदा झाला असेल. जे जेंट्स होते मॅनेजर ते गेले होते आणि तिथे एक लेडीज होत्या. मग त्यांना जाऊन मी विचारलं की असं असं झालंय, 2 महिने झालेत पण माझं पेमेंट काही येत नाहीये, तुम्ही एकदा चेक करून बघा. आणि व्हिडिओमध्येच मी ऐकलं होतं की स्विफ्ट ब्रांच असते तिथे चेक करावं लागतं. म्हटलं बघा ना तुमच्या ब्रँचला तुम्ही फोन करून. आणि मग त्या ज्या मॅनेजर होत्या त्यांनी फोन केला वरती, तिथे इन्क्वायरी केल्यानंतर की ते म्हटले की हा आलंय यांचं पेमेंट. आणि मग ते सगळे जे ट्रान्झॅक्शनचे माझ्याकडे मेल आला होता त्याचा स्क्रीनशॉट घेऊन त्यांना पाठवला आणि मग त्या मॅडम म्हणाल्या की 2-3 दिवसामध्ये तुमचं पेमेंट येऊन जाईल. आणि मग तोपर्यंत तर ना माझी अशी जी एक्साइटमेंट असते माझं पहिलं पेमेंट येणार ती सगळी निघून पण गेली होती. अशी काही मी एक्साइटेड नव्हते की माझं पहिलं पेमेंट, पण जाऊन फक्त माझं हेच होतं की माझं आता दुसरं पेमेंट पण येणार आहे या महिन्यामध्ये, तर ते सुद्धा अडकून बसेल, आता हेच नाही आलं तर ते तरी कसं येणार म्हणून. त्यामुळे मी जाऊन तिथे इन्क्वायरी केली. मग त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये येऊन जाईल. आणि त्यानंतर मला कोणताही मेसेज आला नाही, काही नाही की तुमचं पेमेंट जमा झालंय म्हणून. 2 दिवसापूर्वी मी सहज माझं अकाउंट चेक करत होते फोन पे आणि त्यामध्ये बॅलन्स किती हे मी चेक केलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं पेमेंट जमा झालेलं आहे. कारण मला त्याचा कोणताच मेसेज आला नव्हता की तुमचं पेमेंट जमा झाले. आणि मग मी हिशोब काढला की माझे पहिले पैसे किती होते, त्यातून हे पैसे हे केल्यानंतर हे नक्की तेच पैसे आहेत का, तर हो माझे ते युट्यूबचेच पैसे त्यामध्ये जमा झाले होते. तर असं आलं माझं युट्यूबचं पेमेंट. किती आलं सांगायचं तर मी एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगते. खूप जण असं म्हणतात की गाईडलाईन आहेत, मी काही सगळ्या गाईडलाईन वाचलेल्या नाहीयेत की तुम्ही डायरेक्ट तुमचं युट्यूबचं पेमेंट सांगू शकत नाही, तर असेल अशी गाईडलाईन, त्यामुळे मी पण डायरेक्ट सांगत नाही. तर थोडक्यात सांगते की आता सध्या 1 ग्रॅम सोन्याची खरेदी मी करू शकते, एवढं माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे. चिरीमिरीच आहे माझं ते पहिलं पेमेंट, पण सुरुवात तर झालीये आणि इथून पुढे मला वाटतं हे कंटिन्यू राहील. तर एवढं होतं माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट. ज्यांना कोणाला आपला युट्यूबचं चॅनल ग्रो करायचं असेल ना, तर मी ऍडवाइस देते की तुम्ही शॉर्ट व्हिडिओपासूनच तुमची स्टार्ट करा, कारण तिथून चॅनल चांगला ग्रो होतो. तिकडे थोडासा रीच भेटला की लॉंग व्हिडिओ टाकला तर त्याला सुद्धा व्ह्यूज येऊन जातात. तर असं आहे युट्यूबचं माझं पहिलं पेमेंट. खूप जणींचे मला कमेंट येतात की होम टूर दे, तर पुढचा व्हिडिओ आपला तोच असणार आहे. आता सगळ्यांना दाखवण्यासारखं खरं तर माझं घर नाहीच आहे, पण तुमच्या कमेंट्स आहेत त्यामुळेच मी तो व्हिडिओ बनवणार आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.